कोशंट रूलला आपल्याला सुरुवात करायची होती. सुरुवात कशाला करायची होती? आपल्याला कोशंट रूलला सुरुवात करायची होती. तसे तर आपण ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन हे चारही रूल शिकलो होतो. हे चारही रूल आपण शिकलो, पण या चारही रूल्स मध्ये एक एक एक्झाम्पल्स घेतलं आणि सोडून दिलं. आपल्याला एका एका एक्झाम्पल्स वरती थांबायचं नव्हतं. आपल्याला जे एक्झाम्पल्स घ्यायचे होते ते एक्झाम्पल जास्तीत जास्त घ्यायचे होते. बरोबर. त्यासाठी मग नव्याने पुन्हा रिपीट करायला मी सुरुवात केली जेव्हा ऑनलाईन शिकवायला सुरुवात केली. ओके ना बेटा? बघा, लक्ष द्या बेटा, नवीन टॉपिकला सुरुवात करायची होती. नवीन टॉपिकचं नाव होतं कोशंट रूल. कोशंट रूलचा मी तुम्हाला फॉर्म्युला लिहून दिला होता. फॉर्म्युला माहिती असेल तुम्हाला. फॉर्म्युला होता y इज इक्वल्स टू u अपॉन v. बरोबर. याला डिफरेंशिएट केलं तर आपल्याला आन्सर मिळते dy इज इक्वल्स टू dx इज इक्वल्स टू आता याला काय करायचं? आपल्याला डिफरेंशिएट करायचं आहे. तर इथे कोशंट रूल मध्ये कोणता फॉर्म्युला लागते? कोशंट रूलला आपण डिव्हिजन रूल सुद्धा म्हटलेला आहे. कोशंट रूलला आपण काय म्हटलेलं आहे? डिव्हिजन रूल असं सुद्धा म्हटलेलं आहे. आता या कोशंट रूल मध्ये हे फर्स्ट टर्म आहे, हे सेकंड टर्म आहे. इथे सेकंड टर्मला बाहेर घ्यायचं आणि फर्स्ट ला डिफरेंशिएट करायचं. सेकंड टर्म बाहेर, फर्स्ट ला डिफरेंशिएट, मायनस फर्स्ट टर्म बाहेर, सेकंड ला डिफरेंशिएट, अपॉन. बरोबर आहे? माहिती आहे तुम्हाला? अपॉन सेकंड टर्मचा स्क्वेअर. लक्षात ठेवायचं आहे काय म्हटलं आहे, काय नाही म्हटलं आहे मी. अपॉन सेकंड टर्मचा स्क्वेअर हा होता तुमचा फॉर्म्युला किंवा हा होता तुमचा रूल. कोणता रूल होता? या रूलला काय म्हणतो आपण? या रूलला म्हणतो आपण कोशंट रूल. कोशंट रूल काय म्हणतो बेटा? कोशंट रूल मध्ये सुद्धा दोन टर्म असतात. कोशंट रूल मध्ये दोन टर्म असतात. फर्स्ट टर्म, सेकंड टर्म. यामध्ये सेकंड टर्मला बाहेर घ्यायचं, फर्स्ट ला डिफरेंशिएट करायचं, मायनस फर्स्ट टर्मला बाहेर घ्यायचं, सेकंड ला डिफरेंशिएट करायचं, अपॉन सेकंड टर्मचा काय करायचा? स्क्वेअर करायचा. हा रूल मी तुम्हाला लिहून दिला होता. हा रूल मी तुम्हाला लिहून दिला होता. आता यावरचा आपण एक एक्झाम्पल्स पाहणार आहोत. यावरचं काय बघू आपण? एक एक्झाम्पल्स पाहू. एक्झाम्पल्स मध्ये इथे घेतो मी y इज इक्वल्स टू sin x अपॉन cos x. काय म्हटलंय मी? y इज इक्वल्स टू sin x अपॉन cos x असं आपण एक एक्झाम्पल्स यामध्ये घेतलेलं आहे. ओके ना बेटा? आता हे जे एक्झाम्पल्स घेतलाय त्याकडे व्यवस्थित लक्ष द्या. सगळ्यांना माझा आवाज येत आहे का? काहींना ब्लर ब्लीड, आज कोणाचाच मेसेज सुद्धा आलेला नाही मला. तर कोणी मेसेज केला सर ब्लर दिसते, सर आवाज कट होते, किंवा सर गुड आफ्टरनून सर, असा काही मेसेज सुद्धा आलेला नाही आणि ना कोणाचा आवाज येत आहे. मला सांगा, जे लिहून दिलाय ते सगळ्यांना व्यवस्थित दिसत आहे का? आणि आवाज पण क्लिअर येत आहे? चला मग बोलत चला माझ्याशी. आता याला काय करायचं? आपल्याला डिफरेंशिएट करायचं. याला काय करायचं आहे? डिफरेंशिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. मग याला जर आपल्याला डिफरेंशिएट करायचं आहे तर इथे काय आन्सर मिळेल? तर इथे मिळेल dy बाय dx इज इक्वल टू, व्यवस्थित लक्ष द्या का? हे आहे तुमचं फर्स्ट टर्म आणि हे सेकंड टर्म. यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे? सेकंड टर्मला बाहेर काढायचं आहे. सेकंड टर्म बाहेर, फर्स्ट टर्मला डिफरेंशिएट, फर्स्ट टर्मला डिफरेंशिएट, मायनस फर्स्ट टर्म बाहेर, सेकंड टर्मला डिफरेंशिएट. ओके. अपॉन द स्क्वेअर ऑफ सेकंड टर्म. सेकंड टर्मचा स्क्वेअर करायचा आहे. सेकंड टर्मचा स्क्वेअर म्हणजे cos x चा स्क्वेअर. ओके. कळलं इथपर्यंत तुम्हाला? काय केलं काय नाही केलं तर कळलं ना? ठीक आहे. चला यानंतर मग आता इथे काय राहील? cos x ला तर आपल्याला डिफरेंशिएट करायचंच नाहीये, म्हणून cos x ऍज इट इज राहील. sin x ची डिफरेंशिएट व्हॅल्यू माहिती आहे का? सांगा. ओके. तर इथे राहील इनटू cos x मायनस sin x ऍज इट इज इनटू cos x ची डिफरेंशिएट व्हॅल्यू माहिती आहे काय आहे?
सांगा ना मग. राईट. मायनस साइन एक्स, हे लक्षात ठेवायचं. साइन एक्स आलं असेल तर त्याची डिफरन्शिएट व्हॅल्यू सरळ कॉस एक्स येते, बट कॉस एक्स आलं असेल तर त्याची डिफरन्शिएट व्हॅल्यू मायनस साइन एक्स येते. हे झालं न्यूमिरेटर सॉल्व. आता डिनॉमिनेटर मध्ये काय राहील, तर डिनॉमिनेटर मध्ये कॉस एक्स स्क्वेअर म्हणजे कॉस स्क्वेअर एक्स. ओके. आता आता बघा, लक्ष द्या काय करता येते आपल्याला. आता इथे इथे काय होईल, कॉस एक्स इंटू कॉस एक्स, कॉस स्क्वेअर एक्स, हे काय मायनस मायनस प्लस, आणि इथे काय होईल साइन स्क्वेअर साइन एक्स इंटू साइन एक्स मीन्स साइन स्क्वेअर एक्स. ओके. अपॉन कॉस स्क्वेअर एक्स. आलं इथपर्यंत लक्षात? कळलं की नाही कळलं? कळलं तुम्हाला? पण इथे कॉस स्क्वेअर एक्स प्लस साइन स्क्वेअर एक्स माहिती आहे का? कॉस स्क्वेअर प्लस साइन स्क्वेअर एक्स म्हणजे काय होते, तर कॉस स्क्वेअर प्लस साइन स्क्वेअर एक्स म्हणजे होते बेटा 1. होते का 1? फॉर्म्युला माहित आहे का? फॉर्म्युला माहिती आहे? हा फॉर्म्युला याचा नाही आहे, डिफरन्शिएशनचा फॉर्म्युला आहे हा. हा फॉर्म्युला कशाचा आहे, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचा आहे. ट्रिग्नोमेट्रिक मध्ये cos x प्लस सॉरी cos स्क्वेअर एक्स प्लस साइन स्क्वेअर एक्स किंवा साइन स्क्वेअर एक्स प्लस cos स्क्वेअर एक्स मीन्स काय होते 1 होते. म्हणून इथे काय 1 अपॉन cos स्क्वेअर एक्स, 1 अपॉन cos स्क्वेअर एक्स. आता पुन्हा फॉर्म्युला लागेल. कोणता फॉर्म्युला लागेल माहिती आहे का? 1 अपॉन cos x किंवा 1 अपॉन cos थीटा म्हणजे कोसेक थीटा होते माहिती आहे का? 1 अपॉन cos थीटा म्हणजे कोसेक थीटा, पण इथे स्क्वेअर आहे म्हणून काय लिहू आपण, स्क्वेअर लिहू. म्हणजे फायनल आन्सर आपल्याला काय मिळालं, कोसेक स्क्वेअर एक्स मिळालं. काय मिळालं फायनल आन्सर आपल्याला, कोसेक स्क्वेअर एक्स. हो, तर घरी जाय तर घरी बसल्या बसल्या अभ्यास करता का? जे वाटते म्हणजे मला नाही वाटत बेटा. बरोबर आहे. मला असं तर अजिबात वाटत नाही. मी तर म्हणजे आराम करत असलो, स्वप्न जरी आलं का नाही, स्वप्नात पण विचार नाही माझ्या की तुम्ही घरी बसून अभ्यास करत असाल म्हणून. विचार करा बरं. पण तरी तुम्हाला विचारतो, करता का अभ्यास? करता अभ्यास? समजलं मला, तुमच्याकडनं उत्तर मिळालं. बरोबर आहे? असं आहे ना. खामोशी बया कर देती है म्हणते ना, हर दिल की जुबा. अशी कंडिशन आहे बुवा. गालिबनं लिहिलं होतं असं, मला तर लिहिता येत नाही. बरोबर आहे. मिनल पानपत्ते म्हणजे तनू म्हणते करते सर म्हणते, पण कमी करते म्हणते. बाई कमी म्हणजे काय माहिती आहे का, तू फक्त क्लास अटेंड करते, हा तुझा अभ्यास आहे. त्याच्यानंतर गेम गेम तर टाकला असेलच, गेम खेळत असतील, आहे का नाही? चला असो, काही फरक पडत नाही. पण तुम्हाला समजायला पाहिजे बेटा की आता जे लॉकडाऊनचे दिवस आहे, त्या लॉकडाऊनच्या दिवसांमध्ये जेवढा जास्त आपल्याशी अभ्यास शक्य होते तेवढा जास्त आपण अभ्यास करायला पाहिजे. कारण आता आपल्याला जे दिवस मिळाले आहे ते दिवस पुन्हा परत मिळणार नाही. बरोबर आहे ना? काऊन हसता सर म्हणा? याच्याकरता हसतो की बोलून तर आलोय असं की जे दिवस तुम्हाला आता मिळालेले ते परत मिळणार नाही. बरोबर आहे? हा शब्द मी मागच्या वर्षी काढला होता. आता मागच्या वर्षीच्या पोरांनी जर म्हणजे क्लास अटेंड केला असता, त्यांनी काय म्हटलं असतं, सर ते दिवस तर पुन्हा आले जी. बरोबर ना? सर ते दिवस तर पुन्हा आले, आहे की नाही? कोरोना तर पुन्हा आला. कोरोना येत राहील, कोरोना जात राहील, त्याच्याशी आपल्याला काही लेनदेन नाही. 12वीची एक्झाम कॅन्सल नाही होणार, कारण हे दृश्य तुम्ही यावर्षी पाहिलेलं आहे. 10वीची एक्झाम पूर्ण देशातली कॅन्सल झालेली आहे. बरोबर. पण मात्र 12वीची कॅन्सल करून नाही टाकलं पाहिजे का, करून टाकलं पाहिजे कॅन्सल, आहे का नाही? म्हणजे आपल्याही मागे टेन्शन नाही राहणार. पण 12वीची एक्झाम कॅन्सल करू शकत नाही, ते करूनच नाही राहिले. करायची राहिली असती तर करून टाकली असती आतापर्यंत. पहिले 12वीची केली असती आणि मग 10वीची केली असती. पण 12वी काय असते की समोर इंजिनिअरिंग मेडिकल फील्ड या फील्ड मध्ये जायचं असेल तर 12वी हा बेस असतो. बरोबर. सर काय सांगता म्हणा, याच्या आधी तर आम्हाला सगळे लोक सांगत होते की 10वी हा बेस असतो, 10वी हा बेस असतो. हो बेटा, 10वी हे अकरावीत ऍडमिशन घेण्यासाठी फक्त बेस राहते.
आहे ना. 11वीत ऍडमिशन मिळत नाही चांगले पर्सेंटेज जर नाही मिळाले तर, सायन्सला ऍडमिशन मिळत नाही जर चांगले पर्सेंटेज मिळाले नाही तर. पण बाकी आर्ट कॉमर्सचं सोडा, पण सायन्स अशी फील्ड आहे की या सायन्स मधून इंजिनियर घडतात, डॉक्टर्स घडतात, सायंटिस्ट घडतात, चांगले मोठे मोठे व्यक्ती घडतात. बरोबर आहे का? समोर चालून हे सायन्स केलेले पोरच फक्त मोठे होतात आणि बाकीचे आर्ट कॉमर्स वाले जेवढे आहेत तेवढेच राहतील आपल्या लेवलमध्ये. समजले असाल तुम्ही. बरोबर आहे. तर मग विचार करा की ज्यांना इंजिनियर व्हायचं आहे, ज्यांना डॉक्टर व्हायचं आहे, त्यांचा बेस जर गेला तर. बरोबर, ते बेसलेस नाही बनेल का? बेसलेस बनेल ना. समोर काय करणार आहे आणि त्यांचं ऍडमिशन कोणत्या बेसिकवर घेऊ? मेडिकलला ऍडमिशन घ्यायचं आहे कोणत्या बेसिकवर घेतलं जाईल? इंजिनिअरिंगला ऍडमिशन घ्यायचं आहे कोणत्या बेसिकवर घेतलं जाईल? म्हणजे 12वीची एक्झाम जरुरी आहे, म्हणून 12वीची एक्झाम या वर्षी पण कॅन्सल नाही आहे आणि पुढल्या वर्षी पण कॅन्सल होणार नाही. म्हणून जे पोरं असे विचार करतात की 10वीची यावर्षी कॅन्सल झाली की नाही, बरोबर आहे, यावर्षी 12वीची घेऊन टाकली, 10वीची यावर्षी कॅन्सल केली, आता पुढल्या वर्षी आमच्याशी नाइंसाफी नको करता, आता 12वीची कॅन्सल कर जा आणि 10वीची घे जा. बरोबर आहे. तर तिथे बेटा आपले आजोबा नाही बसलेले आहेत का जे आपलं ऐकतील, आहे की नाही? तर म्हणून या गोष्टीकडे विशेष लक्ष द्या. फालतू गोष्टी विसरून जा आणि ज्या गोष्टीकडे लक्ष द्यायचं आहे त्याच गोष्टीकडे लक्ष द्या. मग लक्ष कुणाकडे द्यायचं आहे? या सेकंड नंबरच्या एक्झाम्पल्सकडे द्यायचं आहे. मग सेकंड नंबरचे एक्झाम्पल्स काय म्हणते? तर सेकंड नंबरचे एक्झाम्पल्स म्हणते बेटा, तसंच किंवा आपण मिळतं जुळतं, y इज इक्वल्स टू साइन एक्स अपॉन कॉस एक्स म्हणा. नाही, 1 प्लस साइन एक्स घ्या, डिफरेंशिएट with respect to x, differentiate with respect to x. मग याला डिफरेंशिएट करायचं आहे तर काय होईल? dy by dx is equals to, हे फर्स्ट टर्म आहे, हे सेकंड टर्म आहे आणि इथे काय आहे दोघांमध्ये? डिवायडेशन आहे. डिवायडेशन आहे म्हणजे कोशंट रूल लागेल. तर कोशंट रूल काय म्हणतो? सेकंड टर्म बाहेर फर्स्ट ला डिफरेंशिएट, सेकंड टर्म बाहेर फर्स्ट ला डिफरेंशिएट मायनस फर्स्ट टर्म बाहेर सेकंड ला डिफरेंशिएट. ओके बेटा, काय म्हटलं मी? फर्स्ट टर्म सॉरी सेकंड टर्म बाहेर फर्स्ट ला डिफरेंशिएट मायनस फर्स्ट टर्म बाहेर सेकंड ला डिफरेंशिएट अँड इन डिनॉमिनेटर सेकंड टर्मचा स्क्वेअर. काय म्हटलंय? सेकंड टर्मचा, बघा हे टर्म ऍज इट इज इनटू साइन एक्स ची डिफरेंशिएट व्हॅल्यू काय बेटा? काय डिफरेंशिएट व्हॅल्यू सांगा ना रे, आवाज नाही येत का? मी लिहिल्यावर सांगाल का तुम्ही? बघा 1 प्लस साइन एक्स ऍज इट इज अँड साइन एक्स ची डिफरेंशिएट व्हॅल्यू कॉस एक्स मायनस साइन एक्स ऍज इट इज. आता याला डिफरेंशिएट करायचं आहे, इथे प्लस साइन आलं म्हणजे दोघांना सेपरेट सेपरेट डिफरेंशिएट करायला लागेल. चला डिफरेंशिएट करू आपण. डिफरेंशिएट करू, 1 ला जर डिफरेंशिएट करायचं झालं तर कॉन्स्टंट नंबर आहे आणि कॉन्स्टंट नंबरची डिफरेंशिएट व्हॅल्यू काय येते बेटा? 0. ओके, प्लस पुन्हा साइन एक्स आलं आणि साइन एक्स ची डिफरेंशिएट व्हॅल्यू काय येते? कळलं? कळलं ना बरोबर? चला, अपॉन, अपॉन म्हणजे जे जसं आहे तसंच राहू द्या, त्याला काही सध्या हात नको लावा. ओके, पुन्हा इथे काय आहे? 1 प्लस साइन एक्स इंटू कॉस एक्स मायनस हे 0 प्लस कॉस एक्स म्हणजे फक्त कॉस एक्स राहील. आता साइन एक्स इंटू कॉस एक्स काय आन्सर मिळेल आपल्याला? साइन एक्स इंटू कॉस एक्स असं आन्सर मिळेल. लिहा साइन एक्स इंटू कॉस एक्स अपॉन 1 प्लस साइन एक्स होल स्क्वेअर. कळलं बेटा काय केलं काय नाही केलं तर? बरोबर. आता काय करायचं आहे? इथे राहील 1, व्यवस्थित लक्ष द्या. एक काम करतो, cos x ला कॉमन काढतो. cos x ला कॉमन काढलं तर ब्रॅकेट मध्ये राहते 1 प्लस साइन एक्स
मायनस साइन एक्स. समजलं? हे कॉस एक्स काय काढलं आपण? कॉमन काढलं. कॉस एक्स कॉमन काढलं तर इथे राहिलं 1 प्लस साइन एक्स मायनस साइन एक्स. हे प्लस साइन एक्स मायनस साइन एक्स कॅन्सल झालं. हा लक्षात ठेव जा. इथे काय राहिलं? 1 प्लस साइन एक्स होल स्क्वेअर. इथे काय? साइन एक्स अँड मायनस साइन एक्स कॅन्सल झालं. इथे राहिलं फक्त 1. 1 राहिलं. 1 राहिलं म्हणजे काहीच नाही राहिलं. इथे फक्त राहील तुमच्याकडे कॉस. कॉस एक्स अपॉन 1 प्लस साइन एक्स होल स्क्वेअर. एवढे तुमचे आन्सर झाले. झालं? आता याला सॉल्व्ह नाही करता येत तर राहू द्या एवढंच. बरोबर ना? पहा इथे काय केलं? आन्सर दोघांचे सारखंच येईल. कोणाचं? ज्याने याने याला मल्टिप्लाय केलं आणि नंतर सॉल्व्ह केलं तरी आन्सर एवढंच येईल. आणि इथे दोघांमधनं कॉस एक्स कॉमन काढला तरी आन्सर तेवढं झालं. बघा कॉस एक्स कॉमन मिळाला. इथे राहिलं 1 प्लस साइन एक्स मायनस साइन एक्स. साइन एक्स प्लस आणि मायनस हे दोन्ही कट झाले कॅन्सल झाले. कॅन्सल झाले. मग इथे राहिलं कॉस एक्स इंटू 1 राहिलं. इंटू 1 राहिलं. तर इंटू 1 म्हणजे काहीच नाही फक्त कॉस एक्सच राहील. म्हणजे न्यूमरेटर मध्ये राहिलं कॉस एक्स. काय राहिलं? न्यूमरेटर मध्ये राहिलं कॉस एक्स आणि डिनॉमिनेटर मध्ये राहिलं 1 प्लस साइन. एवढा आन्सर झाला. याचा पटकन स्क्रीनशॉट घेऊन घ्या. मी तुम्हाला होमवर्क देतो. याचा स्क्रीनशॉट घेऊन घ्या. एक्झाम्पल नंबर 1. किती एक्झाम्पल देऊ? देऊ का 5-6? e raised to power x upon 1 plus sin x sec x minus 1 upon sec x plus 1. लक्ष द्या. sec x minus 1 upon sec x plus 1. ठीक आहे? इथपर्यंत राहू देऊ.